1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य, संघटनेचा 28 एप्रिलला आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र सरकारने परवानाधारक ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की हा नियम महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे 2026 पासून राज्यभर लागू होणार आहे. या निर्णयानुसार सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक राहील. जर एखादा चालक मराठीत मूलभूत प्रावीण्य दाखवू शकला नाही तर त्याचा परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी सुमारे 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत राज्यभर विशेष मोहीम राबवली जाणार असून चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी केली जाईल. प्रवाशांशी अधिक चांगला संवाद साधता यावा आणि स्थानिक भाषेला प्रोत्साहन मिळावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. भिवंडी रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना माजी अध्यक्ष यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. माजी अध्यक्ष गिरीश जवेरी यांनी हा निर्णय चालकांवर अन्यायकारक असल्याचे सांगितले. येत्या 28 तारखेला स्वाक्षरी मोहीम राबवणार असून या स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांना निवेदन देणार आहे. हा निर्णय मागे घ्यावा, नाहीतर 4 मे रोजी आम्ही रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना धरणे आंदोलन करणार आहेत. रिक्षा टॅक्सी भिवंडी शहर अध्यक्ष आहे. हा जो शासनाने जो निर्णय घेतलाय मराठी बोलता आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही 28 एप्रिलला सह्यांचा मोहीम राबवणार आहे आणि प्रताप सरनाईक साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे की तुम्ही हा निर्णय मागे घ्या. आणि जर त्यांनी निर्णय मागे नाही घेतला तर 4 मेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन करणार आहे. आणि पहिली गोष्ट तर महाराष्ट्र मोटर व्हेकल ॲक्ट 1989च्या कलम नंबर 4 नुसार त्याच्यामध्ये कायदा असा आहे की सामान्य बोली भाषा त्याला आली पाहिजे. काम चलाव, त्याला ज्ञानेश्वरी नाही वाचायची आहे. कुठलाही परप्रांतीय असो, कोणी असो, जो इकडे 15 वर्ष राहिला आहे, त्याचा पोलीस रिपोर्ट ओके आहे आणि त्याला काम चलाव मराठी बोलता येते, तर त्याचा तुम्ही लायसन बेस कसं काय रद्द करू शकतात? आणि जर अशा प्रकारे तुम्ही रद्द करायचं बोललं तर आमच्याकडे उच्च न्यायालय आहे. 2017ला पण दिवाकर रावते साहेबांनी असा निर्णय काढला होता, त्याला आम्ही चॅलेंज केलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला परमिट दिले होते. पुन्हा असा हेकेखोरी जर कायदा यांनी काढला तर त्याला कोर्टातनं किंवा कायदेशीर जसे आमची संघटना ठरवेल त्याप्रमाणे उत्तर नक्कीच देण्यात येईल. नाही, मी काय बोलतो, आता महाराष्ट्रीयन जो लोक आहेत त्यांना मराठी येते. आता बाहेरचे लोक आलेले, यूपी, बिहार, उत्तर प्रदेश, त्यांना काहीच येत नाही. आता ते कुठे जाणार? त्यांचे बालबच्चे कुठे जाणार? ते तर रोडवरती येणार सगळे लोक, आहे का नाही? आमच्यासारखे बरोबर आम्ही गाडी चालवणार, मग दुसऱ्या लोकांचं पण आपलं लक्ष द्यायला लागेल ना, त्यांचं पण, आहे का नाही? आता परिस्थितीमध्ये काही लोक बेरोजगार होणार आहे, किती लोक बेरोजगार होणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी काही सुविधा त्यांच्यासाठी करायला लागेल. आपल्याला काय, आता तुमच्यासारखे लोक आहे, काहीतरी काय करायला लागेल त्यांच्यासाठी. काय तुम्हाला काय वाटतं, शासनाने काय करायला पाहिजे? नाही, शासनाने करायला पाहिजे. आपल्याला काय सगळ्यांच्या बघून व्यवस्थित करायला पाहिजे कायदा. हा कायदा जो आहे बरोबर नाही. हा कायदा फक्त महाराष्ट्रीय लोकांसाठी आहे आणि बाहेरच्या लोकांना किती लोक बेरोजगार होणार आहे याच्यामध्ये. आपल्याला असं व्हायला नको. सगळ्या पोटं भरायसाठी इथं आलेले लोक आहे आणि सगळ्यांना आपल्याला बघायला लागेल. असं काहीतरी तुम्ही कायदा काढा की त्यांना टाइम द्या की एवढ्या दिवसामध्ये तुम्ही एवढं मराठी बोला, मग तुम्ही बघा. आता तुम्ही लायसन रद्द करणार, कुठे जाणार ते लोक? बरोबर आहे का नाही? कुठे जाणार ते लोक? रोडवरती येणार सगळे बायका, त्यांच्या बायका वगैरे, पोरे, कुठे जाणार ते लोक? का भिवंडी महाराष्ट्र सोडून जायचं काय? हाँ, बताने का मकसद ये है कि 1 तारीख से मतलब इन लोग ने ऐसा मतलब बोल रहे हैं कि मराठी बोलने आना ही चाहिए. बरोबर, अभी लोग 30-30 साल से रिक्शा चला रहे हैं, 40-40 साल से रिक्शा चला रहे हैं, इनको मराठी बोलने नहीं आती. अदर स्टेट भी है, इंडिया में बहुत से स्टेट है, मतलब हर आदमी जहाँ जाएगा मराठी बोलने आना चाहिए. ऐसा नहीं कि नहीं आना चाहिए, थोड़ी बहुत मतलब काम चलाओ भाषा आना चाहिए. कि मतलब अभी अपन रिक्शा चला रहे हैं, अपन पेपर का एग्जाम तो नहीं दे रहे कि मराठी का पूरा अपने को उत्तर देना चाहिए. जो काम चला है उतना रिक्शे लोग आता है. अभी तुम उसको बोलेंगे नहीं मराठी बोलना चाहिए तो ही होएगा. तुम्हारा जो मेन ये एक्चुअली पॉलिटिक्स मुद्दा है और कोई मुद्दा नहीं है ये. और रिक्शे लोग सिर्फ हैरान करने का ये तरीका है क्योंकि रिक्शा वाला आज बहुत मुश्किल से अपना पेट पालता है और अपना घर चलाता है. और ये हर कानून, हर चीज जो गवर्नमेंट की तरफ से आती है, ये सुविधा के लिए नहीं आती है, रिक्शे को हैरान करने के लिए आती है. हर तरीके से अन्याय रिक्शे वाले पे ही होता है. आप पूरा इतिहास उठा के देख लो, सर्च करके देख लो, सिर्फ रिक्शे के ऊपर ही अन्याय हो रहा है और किसी के ऊपर अन्याय नहीं हो रहा है.